Hello everyone. So in previous lecture video we see the some compounds related to anti-amoeboic and anthelmintic drug. Up till now we see some compounds like imitines. Okay, in imitine, after imitine we see metronidazole. After metronidazole we see halogenated hydroxyquinoline. In that halogenated hydroxyquinoline we see diiodohydroxyquinoline and idochlorohydroxyquinoline. After that we have to start our next compound, that is diloxanate furate. Okay, so next compound is diloxanate furate. So this diloxanate furate, it is again the amoeboic anti-amoeboic compound. Okay, so this diloxanate furate structure is showing on the screen वरती तुम्हाला स्ट्रक्चर दिसते. ओके, ॲस्टर 6 नाही आहे, सो स्ट्रक्चर एक्झामला काही विचारलं जाणार नाही. ओके, सो धिस डिलोक्सानेट फ्युरेट इज द डायक्लोरोॲसिटामाइड कंपाऊंड. ओके, डायक्लोरोॲसिटामाइड म्हणजे काय, नेम इंडिकेट काय, डायक्लोरो म्हणजे काय, दोन क्लोरीन ग्रुप आहेत, आणि ॲसिटामाइड म्हणजे काय, हा जो बेन्झिन रिंग आहे त्याला एन आणि एनच्या वरती CH3, त्याच्यानंतर हा डबल बॉन्ड O म्हणजे काय, ॲसिटामाइड. सो इट इज डायक्लोरोॲसिटामाइड. ओके, अँड इट इज द काइंड ऑफ इस्टर. ओके, तुम्हाला इथे जर तुम्ही बघितलं बेन्झिन रिंगच्या इकडच्या चौथ्या पोझिशनला O डबल बॉन्ड O आणि त्याला ऑक्सिजन असलेली 5 मेंबर हेट्रोसायकलिक रिंग काय झालेली आहे, अटॅच झालेली आहे. पण हे जे O डबल बॉन्ड O आहे म्हणजेच काय आहे ते COO, आणि कुठल्याही कंपाऊंडच्या मध्ये असं जर COO असेल तर त्याला काय म्हटलं जातं, इस्टर्स म्हटलं जातं. सो 2 फ्युरेट आणि नेम इंडिकेट 2 फ्युरेट ATE इज सफिक्स हा कशासाठी असतो, प्रिफिक्स कशासाठी असतो, इस्टरसाठी. कोणत्याही कंपाऊंडच्या मागे ATE असलं की त्याच्यामध्ये काय आलं, इस्टर आलं. सो दिस 2 फ्युरेट इस्टर इन्क्रीज ड्युरेशन ऑफ ॲक्शन. या डिलोक्सानाइट फ्युरेटची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन किंवा ड्युरेशन ऑफ ॲक्शन म्हणजे किती काळ तो ॲक्टिव्ह राहू शकतो, ही ड्युरेशन ऑफ ॲक्शन कोणामुळे इन्क्रीज होते, तर 2 फ्युरेट इस्टरमुळे. सो दिस 2 फ्युरेट इस्टर इन्क्रीज द ड्युरेशन ऑफ ॲक्शन. द इस्टर गेट हायड्रोलाइज, इस्टर काय होतं, हायड्रोलाइज होतं टू सेट डिलोक्सानाइट. ओके, म्हणजे काय, इस्टर गेट हायड्रोलाइज टू सेट डिलोक्सानाइट विच शो अँटी अमेबिक ॲक्टिव्हिटी. आपला ड्रग कोणता आहे, डिलोक्सानाइट फ्युरेट, अँड इस्टर गेट हायड्रोलाइज अँड कन्वर्ट इन टू डिलोक्सानाइट. म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये जर आपण हा डिलोक्सानाइट फ्युरेट घेतला तर बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचं काय होतं, हायड्रोलायसिस होतं, आणि हायड्रोलायसिसमध्ये इस्टर ग्रुप काय होतो, निघून जातो, आणि इस्टर ग्रुप निघून गेला की काय होतं, त्याचं कन्व्हर्जन डिलोक्सानाइडमध्ये होतं, आणि हा डिलोक्सानाइट काय करतो, अँटी अमिबॉइक ॲक्टिव्हिटी दाखवतो. कळलं. सो द इस्टर गेट हायड्रोलाइज टू सेट डिलोक्सानाइट विच शो अँटी अमिबोसाइड ॲक्टिव्हिटी. ओके, अँटी अमिबोसाइड ॲक्टिव्हिटी. कळलं. सो हा डिलोक्सानाइट फ्युरेट काय आहे, डिलोक्सानाइट फ्युरेट इज डायक्लोरो acetamide compound which contain ester. So this 2 furate ester increases duration of action. Okay, so this ester get hydrolyzed and converted into diloxanate, and this diloxanate show amiboside activity. ओके, कळलं तुम्हाला डिलोक्सानाइट फ्युरेटबद्दल. बॉडीमध्ये गेल्यावर काय होतं, यातला इस्टर ग्रुप म्हणजे कोणता, फ्युरेट ग्रुप काय होतो, हायड्रोलायसिस होतो, आणि ह्या आपल्या ड्रगचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, डिलोक्सानाइडमध्ये होतं, की जो ॲक्च्युली ॲक्टिव्ह ड्रग आहे, आणि हा डिलोक्सानाइट काय करतो, अमिबोसाइड ॲक्टिव्हिटी दाखवतो. ओके, आता बघूया आपण, लेट्स सी द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ डिलोक्सानाइट फ्युरेट. ओके, सो इट इज व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. कलर कसा आहे त्याचा, व्हाईट आहे, नेचर आहे क्रिस्टलाइन. सो इट इज व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. इट इज ओडरलेस, याला कोणताही काय नसतो, ओडर नसतो. देन इट इज टेस्टलेस, कोणत्याही प्रकारची टेस्टसुद्धा याला काय नसते. देन इट इज व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये कसा आहे, हा व्हेरी स्लाइटली सोल्युबल आहे, बट फ्रीली सोल्युबल इन क्लोरोफॉर्म. वॉटरमध्ये काही अंशी सोल्युबल असतो, पण क्लोरोफॉर्ममध्ये पूर्णतः तो काय होतो, विरघळून जातो. ओके, सो फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत, 4 फिजिकल प्रॉपर्टी आहेत. कोणत्या कोणत्या आपण बघितल्या, इट इज व्हाईट क्रिस्टलाइन पावडर, देन इट इज ओडरलेस, इट इज टेस्टलेस,
then it is very slightly soluble in water or freely soluble in chloroform. Okay, and let's see the chemical property. Okay, so when its solution in pyrimidine, जर ह्या डिलॉक्सानाइट फ्युरेटचं सोल्युशन पायरिमिडीनमध्ये पायरिमिडीन सोबत ट्रीट केलं, वेन इट सोल्युशन इन पायरिमिडीन ट्रीटेड विथ टरब्युटाइल अमोनियम ब्रोमाइड, म्हणजे काय, पायरिमिडीनमध्ये डिलॉक्सानाइट ॲड करायचं आणि त्याची रिॲक्शन कोणाबरोबर करायची, टरब्युटाइल अमोनियम ब्रोमाइड. ओके, देन इट्स इनोलिक फॉर्म रिॲक्ट टू फॉर्म सॉल्ट, म्हणजे ह्याचं काय तयार होतं, सॉल्ट फॉर्मेशन तयार होतं. ओके, केमिकल प्रॉपर्टी काय, वेन इट्स सोल्युशन इन पायरिमिडीन ट्रीटेड विथ टेट्राब्युटाइल अमोनियम ब्रोमाइड, इट्स इनोलिन फॉर्म रिॲक्ट टू फॉर्म सॉल्ट, तो काय करतो, सॉल्ट तयार करतो. ओके, स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. सो स्टॅबिलिटी अँड स्टोरेज, इट इज अफेक्टेड बाय लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो अफेक्ट होतो. हेन्स स्टोअर इन वेल क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनर, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, त्याला वेल क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनरमध्ये स्टोअर करायचं. सो स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन काय, इट इज अफेक्टेड बाय लाईट, हेन्स स्टोअर इन वेल क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनर्स. ओके, देन युजेस काय आहेत बघूया आता ह्या डिलॉक्सानाइट फ्युरेटचे. सो इट इज यूज टू ट्रीट अमिबॉइक डिसेंट्री, पहिली गोष्ट म्हणजे तो अँटी अमिबॉइक ड्रग आहे. सो अमिबॉइक डिसेंट्री ट्रीटमेंटमध्ये त्याला यूज करतात. देन इट इज यूज टू सिम्टमॅटिक सिस्ट पासर, म्हणजे ज्यांना सिम्टम दिसत आहेत आणि ज्यांच्यामधून हा डिसीज दुसऱ्या लोकांना होऊ शकतो अशा कॅरियरमध्ये किंवा पासर्समध्ये ह्या यूज करतात. देन इट इज यूज टू ट्रीट हिपॅटिक अपसेस. ओके, म्हणजे काय, या अमिबॉइक डिसेंट्रीमुळे जर लिव्हर डॅमेज झाला तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी हा यूज करतात. देन इट इज यूज टू ट्रीट एंटामोइबा Polaski infection. Okay, it is another kind of dysentery. It is similar to Entamoeba histolycia. Okay, so Entamoeba Polaski infection. तो 4 यूज आहेत डिलॉक्सानाइट फ्युरेटचे कोणते कोणते. फर्स्ट, इट इज यूज टू ट्रीट अमिबॉइक डिसेंट्री. सेकंड, इट इज यूज टू ट्रीट सिम्टमॅटिक सिस्ट पासर. थर्ड, इट इज यूज टू ट्रीट हिपॅटिक अपसेस. Then it is used, fourth one, it is used to treat Entamoeba Polaski infection. कळे 4 यूज. त्याच्यानंतर आपण डोस बघूया. हा डिलॉक्सानाइट फ्युरेट किती प्रमाणामध्ये द्यायचा असतो. सो डोस इज 1.5 ग्रॅम डेली इन डिवायडेड डोसेस फॉर्म फॉर 10 days इन ट्रीटमेंट ऑफ ॲक्यूट अँड क्रोनिक अमिबॉइस. ओके, किती सांगितलं, 1.5 ग्रॅम डेली डिवायडेड डोसेस फॉर्ममध्ये. ओके, म्हणजेच 2 वेळेला द्यायचा असेल तर 750 MB, म्हणजे 750 750 mg अँड 750 mg 2 वेळा. 3 वेळा द्यायचा असेल तर 500 mg 500 mg 500 mg. किती दिवसासाठी, 10 दिवसासाठी डेली. कशासाठी, ॲक्यूट आणि क्रोनिक अमिबॉयसिससाठी. सो डोस कळाला, 1.5 ग्रॅम डेली डिवायडेड डोसेस फॉर 10 days फॉर ॲक्यूट अँड क्रोनिक अमिबॉयसिस. ओके, देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कोणत्या फॉर्ममध्ये हा अवेलेबल असतो. सो फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन इज डिलॉक्सानाइट फ्युरेट टॅबलेट फॉर्ममध्ये अवेलेबल असतो. सो फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कोणता आहे, डिलॉक्सानाइट फ्युरेट टॅबलेट. ओके, देन ब्रँड नेम्स कोणती आहेत बघूया. डिलॉक्सानाइट फ्युरेटची ब्रँड नेम कोणती आहेत, स्क्रीनवरती दिसत आहेत तुम्हाला काही पिक्चर्स. सो ब्रँड नेम्स आर ॲमिक्लिन टॅबलेट, ॲमिक्लिन टॅबलेट आहे. देन डिलोझोल टॅबलेट आणि डॅमिझोल टॅबलेट. ओके, सो ॲमिक्लिन, डिलोझोल टॅबलेट अँड डॅमिझोल टॅबलेट. ओके, किती आहेत, ॲमिक्लिन, डिलोझोल अँड डॅमिझोल, ॲज वेल ॲज फ्लॅजाईल DF सुद्धा येतं की ज्याच्यामध्ये मेट्रोनिडाझॉल आणि डिलॉक्सानाइट फ्युरेट असतं. आणि डिलॉक्झिल DILOXYL. ओके, सो ब्रँड नेम कळाले काय काय आहेत मार्केटमध्ये अवेलेबल. ॲमिक्लिन, डॅमिझोल, डिलोझोल, देन फ्लॅजाईल DF आणि डिलॉक्झिल. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द डिलोझोल. ओके, कळलं तुम्हाला, डिलोझोलबद्दलची माहिती कळाली तुम्हाला. आता नेक्स्ट कंपाऊंड आहे आपलं पॅरामोमायसिन. स्ट्रक्चर बघा, बायोकेमिस्ट्रीमध्ये जसं शुगरची किंवा कार्बोहायड्रेटची स्ट्रक्चर्स असतात, शुगरची, ग्लुकोजची स्पेसिफिकली, तशी स्ट्रक्चर आहेत चेन फॉर्मेशनमध्ये. स्ट्रक्चर खूप कॉम्प्लेक्स आहे.
झटपट काही एवढं काही लक्ष द्यायची गरज नाही स्ट्रक्चरची, कारण एक्झामला पॅरामोमायसिनचं स्ट्रक्चर विचारलं जात नाही. ओके, सो दिस स्ट्रक्चर आर आस्क इन नॉट आस्क इन एक्झाम. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पॅरामोमायसिन फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. ओके, सो दिस पॅरामोमायसिन इज नथिंग बट अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स. हा पॅरामोमायसिन काय आहे, अँटीबायोटिक्सचा प्रकार आहे. आणि हा पॅरामोमायसिन हा नॅचरली म्हणू शकत नाही आपण, बायोटेक्नॉलॉजिकली ऑप्टेन अँटीबायोटिक आहे ते पॅरामोमायसिन. बायोटेक्नॉलॉजिकली ऑप्टेन म्हणजे काय, जसं की पेनिसिलिन आहे एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून ते ऑप्टेन केलेलं आहे, तसं हे पॅरामोमायसिनसुद्धा काय केलेलं आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमपासून ऑप्टेन केलेलं आहे. कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून, तर स्ट्रिप्टोमायसस रायमोसस. ओके, कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून पॅरामोमायसिन ऑप्टेन करतात, स्ट्रिप्टोमायसस रायमोसस. ओके, क्वेश्चन जर विचारला पॅरामोमायसिन इज ऑप्टेन फ्रॉम विच ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम, सो पॅरामोमायसिन इज अ अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स ऑप्टेन फ्रॉम कल्चर ऑफ स्ट्रिप्टोमायसस रायमोसस रायमोसस. ओके, स्ट्रिप्टोमायसस रायमोसस. ओके, आणि इट कंटेन 2 पॉलिमर, म्हणजे ह्याला जर ब्रेकडाऊन केलं तर त्याचे 2 भाग होतात. कोणते, पॅरामोमायसिन 1 आणि पॅरामोमायसिन 2. ओके, याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात, 2 युनिट प्रेझेंट असतात. ओके, सो पॅरामोमायसिन म्हणजे काय, इट इज अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक ऑप्टेन फ्रॉम कल्चर ऑफ स्ट्रिप्टोमायसस रायमोसस. इट कंटेन 2 पॉलिमर दॅट आर पॅरामोमायसिन 1 अँड पॅरामोमायसिन 2. ओके, इंट्रोडक्शन कळाली पॅरामोमायसिनची, कशापासून ऑप्टेन करतात, स्ट्रिप्टोमायसस रायमोसस. ओके, आणि कोणता प्रकार आहे हा, अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक ऑप्टेन फ्रॉम कल्चर ऑफ स्ट्रिप्टोमायसस रायमोसस. ओके, लेट्स सी द फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत बघूया पॅरामोमायसिनच्या. इट इज ऑकर ॲज अ क्रीमी व्हाईट टू लाईट येल्लो ॲमॉर्फस पावडर. कलर कसा असतो, एकतर क्रीमी व्हाईट किंवा थोडासा कसा असतो, लाईट येल्लो प्रकारचा, म्हणजे जसं आपलं लेमन असतं, लिंबू कलर जसा असतो त्या पद्धतीत पॅरामोमायसिनचा कलर असतो, किंवा क्रीमी व्हाईट. ओके, क्रीमी व्हाईटमध्ये अवेलेबल असतो. आणि त्याचं नेचर कसं आहे, ॲमॉर्फस आहे, क्रिस्टलाईन नाही, ॲमॉर्फस पावडर असते. ओके, देन इट इज ओडरलेस, देन कोणताही ओडर त्याला नसतो. हायग्रोस्कोपिक इन नेचर, म्हणजे मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर मॉइश्चर लगेच पकडतं त्याला. ओके, सो टाईटली क्लोज कंटेनरमध्ये ठेवायला पाहिजे त्याला आपल्याला. सो इट इज हायग्रोस्कोपिक इन नेचर. देन सोल्युबिलिटी, व्हेरी सोल्युबल इन वॉटर. ओके, वॉटरमध्ये बऱ्या म्हणजे ऑलमोस्ट वॉटरमध्ये ते सोल्युबल असतं. देन प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन अल्कोहोल अँड क्लोरोफॉर्म. अल्कोहोल आणि क्लोरोफॉर्ममध्ये कसं असतं, ते इनसोल्युबल असतं. सो फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या आहेत, इट ऑकर ॲज अ क्रीमी व्हाईट टू लाईट येल्लो ॲमॉर्फस पावडर. देन इट इज ओडरलेस, हायग्रोस्कोपिक इन नेचर, व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर, प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन अल्कोहोल अँड क्लोरोफॉर्म. ओके, स्टॅबिलिटी आणि स्टोरेज कंडिशन काय आहे त्याची पाहूया. सो स्टॅबिलिटी, इट इज हायग्रोस्कोपिक इन नेचर. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण बघितलं त्याची हे कशी आहे, हायग्रोस्कोपिक इन नेचर आहे तो. सो इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज कंटेनर. त्याच्यामुळे त्याला कसा पाहिजे, टाईटली क्लोज कंटेनरमध्ये स्टोअर केलं पाहिजे, कारण कोणत्याही पद्धतीचं मॉइश्चर त्याच्यामध्ये आतमध्ये गेलं नाही पाहिजे. मॉइश्चर गेलं तर तो हायग्रोस्कोपिक आहे, वॉटर जरी आतमध्ये गेलं तरी तो काय म्हणून जाणार आहे, खराब होऊन जाणार आहे. ओके, सो स्टॅबिलिटी आणि स्टोरेज काय आहे पॅरामोमायसिनची, इट इज हायग्रोस्कोपिक इन नेचर अँड हेन्स इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज कंटेनर्स. ओके, देन युजेस, इट हॅज अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. त्याला काय असते, अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी असते. हेन्स इट इज यूज टू सप्रेस इंटेस्टायनल फ्लोरा अँड हिपॅटिक कोमा. अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी आहे कारण तो अँटीबायोटिक आहे, त्याच्यामुळे तो कशासाठी यूज करतात, इंटेस्टायनल फ्लोरा म्हणजे आपल्या इंटेस्टाईनमध्ये काही बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरियांना कमी करण्यासाठी. आणि हिपॅटिक कोमा म्हणजे लिव्हरमुळे, जर तुम्ही कोमा म्हणजे काय, बॉडीचा कोमा नाही तर लिव्हर जर तुमचा अनकॉन्शियस कंडिशनला गेला असेल तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी त्याला म्हणतात हिपॅटिक कोमा. ओके, देन सेकंड इज काय, इट इज यूज टू ट्रीट इंटेस्टायनल अमिबायोसिस. ओके, इंटेस्टाईनमध्ये इंटामोeba हिस्टोलायटिकाचं इन्फेक्शन झालं असेल तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण त्याला यूज करतो. देन इट इज यूज टू ट्रीट लेशमनायसिस. ओके, सो लेशमनायसिस मीन्स वॉट,
काला आजार, ज्याच्यामध्ये तुमची बॉडी पूर्ण ब्लॅक कलरची व्हायला सुरुवात होते. सो इट इज यूज टू ट्रीट लेशमनायसिस. लेशमनायसिसला दुसरं नाव आहे काला आजार. देन next use, it is used to treat balantarditis. It is again the one of the type of dysentery. Dysenteryचा एक टाईप आहे तो. then it has anthelmintic activity. पॅरामोमायसिनला काही अंशी प्रमाणात काय असते, अँथेल्मेंटिक ॲक्टिव्हिटी असते. सो युजेस कळाले. टोटल 5 युजेस आहेत. पहिला युजेस कोणता आहे? फर्स्ट, इट हॅज antibacterial activity, hence it is used to suppress intestinal flora and hepatic coma. Then second, it is used to treat intestinal amoebiasis. Third, it is used to treat leishmaniasis, that is kala azar. Then it is used to treat balantarditis. Then fifth one, it has anthelmintic activity. Okay. Then pharmaceutical formulation, paramomycin sulfate tablet and paramomycin sulfate syrup. Okay. पॅरामोमायसिन सल्फेट टॅबलेट आणि पॅरामोमायसिन सल्फेट सिरप. सो 2 फॉर्ममध्ये अवेलेबल असतो, टॅबलेट आणि सिरप. पॅरामोमायसिन सल्फेट टॅबलेट्स अँड पॅरामोमायसिन सल्फेट सिरप. ओके. ब्रँड नेम्स काय आहेत बघूया. सो दिस इज द वन ब्रँड नेम, दॅट इज ह्युमॅटिन टॅबलेट. सो ह्युमॅटिन, हॅमाजेल अँड पॅरामिसिना. ओके. सो 3 ब्रँड नेम्स, ह्युमॅटिन, हॅमाजेल अँड पॅरामिसिना. Humatin, Hamagel and Paramycina. Okay, so this is regarding the paramomycin. Then next is piperazine. We already see this ring into the heterocyclics. कॉमन हेट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये आपण काय केलेली आहे, ही पायपरेझिन रिंग बघितलेली आहे. मी त्याला ॲस्टरस्टिक केलेली आहे, म्हणजे याचं स्ट्रक्चर काय करणार, एक्झाममध्ये विचारणार. आयुपॅक नेम ह्याला येत नाही, कारण पायपरेझिन हेच त्याचं काय आहे, बेसिक नेम आहे. ओके. सो दिस इज पायपरेझिन. स्ट्रक्चर इझी आहे. बेन्झिन रिंगमध्ये तुम्हाला पहिल्या आणि बेन्झिन रिंग काढायचे, त्याच्यामध्ये डबल बॉन्ड द्यायचे नाही आहेत. बेन्झिन रिंगमध्ये पहिल्या आणि चौथ्या पोझिशनला NH आणि NH हे 2 कंपाऊंड काय करायचे, तुम्हाला अटॅच करायचे आहेत. ओके. फर्स्ट पोझिशनला इन्सर्ट करायचे, आतल्या बाजूला वरती अटॅच करायची नाही आहेत. ओके. सो दिस इज पायपरेझिन. ओके. सो पायपरेझिनचं स्ट्रक्चर तुम्हाला खूप इझी पद्धतीने पडेल. ओके. सो पायपरेझिन इज ऑफिशियली ॲज सिट्रेट अँड ॲडिपेट सॉल्ट. ॲक्च्युली जसं हॅलोजेनेटेड हायड्रॉक्सी क्विनोलिन असतं, त्याच पद्धतीने काय असतं, हे पायपरेझिनसुद्धा 2 फॉर्ममध्ये अवेलेबल असतं. कोणत्या? पायपरेझिन सिट्रेट आणि पायपरेझिन ॲडिपेट. डिपेंड ऑन विच सॉल्ट अटॅच टू द पायपरेझिन. पायपरेझिनला सिट्रेट अटॅच झालं तर तो पायपरेझिन सिट्रेट सॉल्ट, पायपरेझिनला ॲडिपेट अटॅच झाला तर तो काय होतो, पायपरेझिन ॲडिपेट सॉल्ट होतं. ओके. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघूया ह्या पायपरेझिनची. सो इट इज ब्लॉक न्यूरोमस्क्युलर ट्रान्समिशन इन ॲस्कॅरायसिस ॲट मायोन्युरल जंक्शन. म्हणजे काय असतं, ॲस्कॅरायसिस हा मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्यामध्ये असेल, हा अँथेल्मेंटिक ड्रग आहे पायपरेझिन. लहान मुलांना सोल्युशन फॉर्ममध्ये, सिरप किंवा सस्पेन्शन फॉर्ममध्ये दिला जातो. तो काय करतो, ॲस्कॅरायसिस हा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, ॲस्कॅरिस मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यामध्ये काय करतो, न्यूरोमस्क्युलर ट्रान्समिशन काय करतो, ब्लॉक करतो. म्हणजे जे न्यूरॉनची ट्रान्समिशन असतं, एकमेकांना संदेश जाणं, त्याचं काय करून टाकतो, तो ब्लॉक करून टाकतो. कुठं? मायोन्युरल जंक्शनला. आणि त्याच्यामुळं काय होतं, हा जो वॉर्म्स आहेत, हे अँथेल्मेंटिक म्हणजे हे हेल्मेंथायसिस जे आहेत, जंत जे आहेत, ते काय होतात, पॅरालायसिस होतात. म्हणजे ते काय होतात, त्यांना कोणतीही हालचाल स्वतःहून करता येत नाही. जसं आपल्याला पॅरालायसिस होतो, म्हणजे ती बाजू काही हलत नाही, चालत नाही, तशाच पद्धतीचं ह्या वॉर्मलासुद्धा न्यूरोमस्क्युलर जंक्शन ब्लॉक झाल्यामुळे पॅरालायसिस होतो. आणि आपली जी पेरिस्टाल्सिस मुवमेंट असते इंटेस्टाईनची, म्हणजे जशा समुद्राच्या लाटा एकावर एक पुढं सरकत असतात, त्याच पद्धतीने इंटेस्टाईनसुद्धा असं स्लो मुवमेंटमध्ये पुढं सरकत असतं. म्हणजे एकाच जागी असतं, फक्त त्याची मुवमेंट त्या पद्धतीने होत असते. आणि त्याच्यामुळं, त्या मुवमेंटमुळं तो काय होतो, इंटेस्टाईनमुळं फूड रेक्टममध्ये पास केला जातो आणि आपल्या स्टूलमधून, फिकसमधून काय केला जातो, हा वॉर्म मायक्रो ऑर्गॅनिझम बाहेर टाकला जातो. कळलं? मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे ते. सो इट ब्लॉक न्यूरोमस्क्युलर ट्रान्समिशन इन ॲस्कॅरिस ॲट मायोन्युरल जंक्शन. Hence, worms are get paralyzed and unable to resist the peristalsis movement of intestine and thus expel with the stool. आणि स्टूल बरोबर ते काय केले जातात, एक्सपेल केले जातात बॉडीच्या बाहेरमध्ये. सो अशा पद्धतीने पायपरेझिन काय होतो, ॲक्ट होतो. ओके. फिजिकल प्रॉपर्टी बघूया आता पायपरेझिनच्या. सो द फॉर्मर सॉल्ट इज फाईन व्हाईट क्रिस्टलाइन
पावडर. फॉर्मर सॉल्ट म्हणजे काय, सिट्रेट सॉल्ट. सो पहिले आपण बघूया की सिट्रेट, पायप्राझिन सिट्रेटच्या फिजिकल प्रॉपर्टी कशा आहेत. त्या पायप्राझिन सिट्रेटच्या फिजिकल प्रॉपर्टी कशा आहेत, इट इज फाईन व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. पायप्राझिन सिट्रेटबद्दल सांगतो मी आता. पायप्राझिन सिट्रेट इज अ फाईन व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. स्लाईट ओडर, काही अंशी त्याला प्रमाणात काय असतो, ओडर असतो. अँड इट इज सोल्युबल इन वॉटर अँड इनसोल्युबल इन अल्कोहोल. वॉटरमध्ये सोल्युबल असतो तर अल्कोहोलमध्ये तो कसा असतो, इनसोल्युबल असतो. ओके. सो पहिल्या फिजिकल प्रॉपर्टी कोणाच्या बघितलं आपण, पायप्राझिन सिट्रेटच्या. काय होता, फाईन व्हाईट क्रिस्टलाइन पावडर, स्लाइट ओडर, सोल्युबल इन वॉटर, इनसोल्युबल इन अल्कोहोल. पायप्राझिन सिट्रेट. दुसरं सॉल्ट कोणतं होतं, पायप्राझिन ॲडिपेट. पायप्राझिन ॲडिपेट कसं असतं, सेम व्हाईट क्रिस्टलाइन पावडर, प्लीझंट ओडर, स्लाइटली ॲसिडिक टेस्ट. ओके. प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर बट डिझॉल्व स्लोली इन वॉटर. इनसोल्युबल असतं पण थोड्या म्हणजे वेळ लागतो त्याला वॉटरमध्ये काय होतं, डिझॉल्व व्हायला. ओके. सो पायप्राझिन ॲडिपेटच्या फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत, व्हाईट क्रिस्टलाइन पावडर, प्लेझंट ओडर, ॲसिडिक टेस्ट, प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर बट डिझॉल्व स्लोली इन वॉटर. ओके. हे आहेत पायप्राझिन ॲडिपेटच्या फिजिकल प्रॉपर्टी. आता बघूया ओव्हरऑल पायप्राझिनच्या केमिकल प्रॉपर्टी. ओके. वेन इट्स ॲक्वियस सोल्युशन, म्हणजे ह्या पायप्राझिनला दोघांपैकी कोणालाही वॉटरमध्ये डिझॉल्व करा, त्याचं ॲक्वियस सोल्युशन बनवा अँड ट्रीट विथ पोटॅशियम फेरोसायनाइड. आणि त्याची रिॲक्शन कोणाबरोबर करा, पोटॅशियम फेरोसायनाइड बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ, कोणाच्या प्रेझेन्समध्ये, मर्क्युरी आणि सोडियम बायकार्बोनेटमध्ये. कोणाच्या प्रेझेन्समध्ये, मर्क्युरी आणि सोडियम बायकार्बोनेट. त्याने काय तयार होईल, रेड कलर डेव्हलप स्लोली काय होईल, रेड कलर प्रोड्यूस होईल. ही टेस्ट आयडेंटिफिकेशन टेस्ट म्हणून सुद्धा काय केली जाते, पायप्राझिनसाठी यूज केले जाते. काय आहे केमिकल प्रॉपर्टी, वेन ॲक्वियस सोल्युशन ऑफ पायप्राझिन treated with potassium ferricyanide in presence of mercury and sodium bicarbonate, red color produce slowly काय होतं, रेड कलर प्रोड्यूस होतं. ओके. देन नेक्स्ट स्टॅबिलिटी आणि स्टोरेज बघूया. सो इट इज डेलिक्विसंट. ओके. म्हणजे लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा मॉइश्चरच्या लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर खराब होऊ शकतो. सो इट इज डेलिक्विसंट अँड अफेक्टेड बाय लाईट. अँड लाईटमुळे काय होतं, अफेक्ट होतो. हेन्स इट इज स्टोर इन टाईटली क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनर. टाईटली क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनरमध्ये त्याला काय केला पाहिजे, आपण स्टोअर केला पाहिजे. सो स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन काय आहे, इट इज डेलिक्विसंट अँड अफेक्टेड बाय लाईट, हेन्स इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनर. ओके. आता आपण त्याचं काय बघूया, युजेस बघूया. इट इज यूज टू ट्रीट पिनवॉर्म इन्फेस्टेशन. पिनवॉर्म इन्फेस्टेशन म्हणजे काय, एंटेरोबायसिस. ओके. म्हणजे तुमच्या पूर्ण इंटेस्टाईन सिस्टीमला इन्फेक्शन होतं. देन यूज टू ट्रीट राऊंडवॉर्म इन्फेस्टेशन म्हणजे ॲस्केरायसिस. ओके. दोन युजेस आहेत कोणते, यूज टू ट्रीट pinworm infestation, it is also called as enterobiasis, and second it is used to treat roundworm infestation, that is ascariasis. Okay. so दोन यूज आहेत पायप्राझिनचे. देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतं, पायप्राझिन सिट्रेट इलिक्झर. ओके. पायप्राझिन सिट्रेट इलिक्झर अँड पायप्राझिन सिट्रेट टॅबलेट. कोणत्या दोन फॉर्ममध्ये अवेलेबल असतं, पायप्राझिन सिट्रेट इलिक्झर आणि पायप्राझिन सिट्रेट टॅबलेट. ओके. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बघा, पिगस्विग. ओके. पिगस्विग अँड प्रिप्सेन. ओके. दोन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत, कोणती, पिगस्विग आणि प्रिप्सेन. त्याच्यानंतर ॲनेटपार. ओके. ॲनेटपार, ANETPAR, ॲनेटपार. देन हेल्मासीड अँड वॉर्मिसीड. ओके. कोणती सांगितली, प्रिप्सेन, पिगस्विग, ॲनेटपार, हेल्मासीड अँड वर्मिसीड. ओके. सो these two are the brand names for piperazine. ओके. the next drug is the mebendazole. ओके. स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, मेबेंडाझोल. आता मेबेंडाझोल नाव आहे म्हणजे याच्यामध्ये रिंग कोणती असणार, इमिडाझोल रिंग असणार और बेन्झिमिडाझोल रिंग असणार. ओके. सो मेबेंडाझोल इज द बेन्झिमिडाझोल डेरिव्हेटिव्ह. बेन्झिमिडाझोल रिंग आहे त्याचा, बेन्झिनला इमिडाझोल रिंग आहे. ओके. म्हणजे बेन्झिमिडाझोल. सो क्वेश्चन जर विचारला विच रिंग प्रेझेंट इन मेबेंडाझोल, काय लिहिणार,
बेन्झिमिडाझोल रिंग इज प्रेझेंट इन मेबेंडाझोल. ओके. और क्वेश्चन विचारला, नेम द ड्रग कंटेनिंग मेबेंडाझोल हेट्रोसायक्लिक रिंग. काय लिहिणार? सॉरी, पहिला क्वेश्चन काय सांगितला, विच रिंग प्रेझेंट इन मेबेंडाझोल, कोणती लिहिणार? बेन्झिमिडाझोल. किंवा दुसरा क्वेश्चन फिरवून विचारतील काय, नेम द ड्रग कंटेनिंग बेन्झिमिडाझोल हेट्रोसायक्लिक रिंग. काय लिहिणार आन्सर? मेबेंडाझोल. Okay, so mebendazole is a benzimidazole derivative contain benzimidazole ring. Okay, so it contain methyl carbamate. मिथाइल कार्बामेट म्हणजे काय, जो इकडचा ग्रुप आहे NHCO OCH3. ओके, या 5 मेंबर रिंग NHN 5 मेंबर रिंगला पुढे अटॅच झालेला आहे तो ग्रुप कोणता आहे? कार्बामेट्स, मिथाइल कार्बामेट्स ग्रुप ॲट C2 पोझिशन अँड बेन्झाईल ग्रुप ॲट C5 पोझिशन. बेन्झाईल ग्रुप इकडे कुठे आहे? 5व्या पोझिशनला अटॅच झालेला आहे. सो मेबेंडाझोल कोणते दोन ग्रुप असतात प्रेझेंट? कार्बामेट्स ॲट C2 पोझिशन अँड बेन्झाईल ग्रुप ॲट C5 पोझिशन. ओके, आता आपण बघूया त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी. सो इट इज व्हाईट टू स्लाईट येल्लो ॲमॉर्फस पावडर. कसा असतो कलर? व्हाईट किंवा स्लाइटली येल्लो असतो. आणि नेचर कसं आहे? ॲमॉर्फस पावडर आहे. इट इज ओडरलेस. तो कसा असतो? ओडरलेस असतो, कोणताही स्मेल त्याला प्रेझेंट नसतो. देन इट इज प्रॅक्टिकली इन्सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये कसा आहे तो? प्रॅक्टिकली इन्सोल्युबल आहे. So it is practically insoluble in water as well as chloroform and ether. वॉटर, क्लोरोफॉर्म आणि इथरमध्ये तो कसा आहे? प्रॅक्टिकली इन्सोल्युबल आहे. देन इट इज फ्रीली सोल्युबल इन फॉर्मिक ॲसिड. पण फॉर्मिक ॲसिडमध्ये तो कसा आहे? फ्रीली सोल्युबल आहे. ओके, सो इट इज फ्रीली सोल्युबल इन फॉर्मिक ॲसिड. सो फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या आहेत? पहिली, फर्स्ट, इट इज व्हाईट टू स्लाइट येल्लो ॲमॉर्फस पावडर. देन इट इज ओडरलेस. Then third, it is practically insoluble in water, chloroform and ether. Then it is freely soluble in formic acid. Okay. Then stability and storage. It is stable under normal condition of light temperature and moisture. कोणत्याही लाईट टेम्परेचर आणि मॉइश्चरमध्ये तो स्टेबल असतो. सो इट इज स्टोअर इन वेल क्लोज कंटेनर. ओके, सो स्टॅबिलिटी अँड स्टोरेज काय? इट इज स्टेबल अंडर नॉर्मल कंडिशन ऑफ लाईट टेम्परेचर अँड मॉइश्चर. सो इट इज स्टोअर इन वेल क्लोज कंटेनर्स. ओके, आता युजेस बघूया. सो इट इज ब्रॉड स्पेक्ट्रम अँथेल्मेंटिक. ओके, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटी हेल्मेंटिक आहे, त्याच्यामुळे ह्याचे युजेस खूप सारे आहेत. 7 यूज आहेत. सो 7 वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमवर, हेल्मेंथॅसवर, वॉर्म्सवरती हा काय होतो? इफेक्टिव्ह होतो. सो इट इज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक कोणकोणते आहेत? फर्स्ट, विपवॉर्म इन्फेस्टेशन, दॅट इज ट्रायकोरायसिस. Whipworm infestation, that is trichoriasis. Second, roundworm infestation, that is ascariasis. Tapeworm infestation, Tianiasis. Fourth, threadworm infestation, that is strongyloidiasis. Then hookworm infestation, uncinerasis. Sixth one, guinea worm infestation, that is dracontiasis and cephalaria infestation. Okay, guinea worm infestation, that is dracontiasis and capillaria infection. Okay, so there are 7 uses. Okay, it is broad spectrum anthelmintic. It is used to treat whipworm infestation. Second, roundworm infestation. Third, tapeworm infestation. Fourth, threadworm infestation. Fifth, hookworm infestation. Sixth one, guinea worm infestation, and seventh one, capillaria infection. ओके, देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतं? मेबेंडाझोल टॅबलेट, मे बी च्युएबल और मे बी डिस्पर्सेबल. ओके, मेबेंडाझोल टॅबलेट. देन ब्रँड नेम्स आर बेंडा 500, वर्मॉक्स, मेबेक्स, वर्मिन, वर्मोकिल. ओके, बेंडा 500, वर्मॉक्स, मेबेक्स, वर्मिन अँड वर्मोकिल. ओके, this is regarding the mebendazole. Then let's see the diethyl carbamazine citrate. Okay, so this is structure. So this diethyl carbamazine citrate contain mainly 3 substitution that are, these are CH2CH3, CH2CH3, that is इथाईल ग्रुप 2 आहेत म्हणजे डायइथाईल. इकडे 4th पोझिशनला CH3 आहे बेन्झीन रिंगच्या, म्हणजे सॉरी पायप्रेझेन रिंगच्या, म्हणजे हा काय आहे? मिथाईल आहे.
पायप्रेझिन रिंग आहे ही, आणि हा जो आहे 2 Nच्या मध्ये C डबल बॉन्ड O तो काय आहे, कार्बोक्सामाइड आहे. सो 3 सबस्टिट्यूशन आहेत. सो याचं IUPAC नेम कसं येणार, NN डायइथाईल, कारण ह्या इकडच्या एनला कसं आहे 2 इथाईल ग्रुप अटॅच झालेला आहे. सो डायइथाईल, NN डायइथाईल. इकडे 4 मिथाईल. ही रिंग कोणती आहे, पायप्रेझिन, आणि पायप्रेझिनच्या फर्स्ट नायट्रोजनला काय झालेलं आहे, कार्बोक्सामाइड ग्रुप अटॅच झालेला आहे, म्हणून 1 कार्बोक्सामाइड. सो NN डायइथाईल, 4 मिथाईल, पायप्रेझिन, 1 कार्बोक्सामाइड. ओके, IUPAC नेम कळालं, NN डायइथाईल, 4 मिथाईल, पायप्रेझिन, 1 कार्बोक्सामाइड. ओके, डायइथाईलपासून सुरुवात केलेली आहे. फिजिकल प्रॉपर्टी होऊया. इट ऑकर ॲज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. Then second, odorless आहे. Then it has a bitter taste. Then solubility, soluble in water but practically insoluble in chloroform and ether. Okay, so physical property, white crystalline powder, it is odorless, it has bitter taste, soluble in water but practically insoluble in chloroform and ether. Okay, then storage, it is stored in tightly closed container. Simple storage condition आहे, it is stored in tightly closed container. Then uses, it is used as a anthelmintic. Okay, anthelmintic आहे to treat hookworm, tapeworm, roundworm, pinworm and whipworm infection. Second use, it is used to treat filariasis. Okay, filariasis is one of the kind of infection which affect your intestine as well as your foot. हत्ती रोग किंवा हत्तीपायसारखाच हा डिसीज असतो. इट इज यूज टू ट्रीट फिलारियासिस पर्टिक्युलरली वेन ड्यू टू W. Bancropti or लोलो. हे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, W. Bancropti किंवा लोलो. सो युजेस 2 आहेत कोणते, यूज ॲज अ अँथेल्मेंटिक टू ट्रीट हुकवॉर्म, टॅपवॉर्म, राऊंडवॉर्म, पिनवॉर्म अँड व्हिपवॉर्म. देन यूज टू ट्रीट फिलारियासिस पर्टिक्युलरली वेन ड्यू टू W. Bancropti or लोलो. देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, डायइथाईल कार्बामाझाइन इंजेक्शन अँड डायइथाईल कार्बामाझाइन टॅबलेट. डायइथाईल कार्बामाझाइन इंजेक्शन अँड डायइथाईल कार्बामाझाइन टॅबलेट. ब्रँड नेम्स कोणती आहेत, इओफिल टॅबलेट, युनिकार्बाझाइन. ओके, युनिकार्बाझाइन फोर्ट, इओफिल टॅबलेट, युनिकार्बाझाइन फोर्ट अँड हेट्राझान 100 टॅबलेट. ओके, इओफिल टॅबलेट, युनिकार्बाझाइन फोर्ट, हेट्राझान 100. देन फिलाझाइन अँड बोनिसाइड फोर्ट. इओफिल, युनिकार्बाझाइन, हेट्राझान 100, फिलाझाइन अँड बोनोसाइड फोर्ट. ओके, so this is regarding our chapter anti-amoeboic and anthelmintic drug. इथं आपला हा चॅप्टर एंड झालेला आहे. ओके, सो काही कन्फ्युजन असेल, समजलं नसेल तर मला कॉल करून मेसेज करून विचारा, आपण ते कन्फ्युजन क्युरी दूर करूया, सॉल्व करूया. ओके, हॅपी लर्निंग. थँक्यू सो मच. ओके, स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.